न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडी। अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी बीड ते मंत्रालय लॉंग मार्च। अहिल्यानगरमध्ये नियोजनासाठी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। अनुसूचित जातीतील अन्यायकारक उपवर्गीकरण रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय मुंबई असा भव्य लॉंग मार्च आयोजित करण्यात आला आहे। हा लॉंग मार्च 10 जून रोजी बीडमधून निघणार असून 15 जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल होणार आहे। या पार्श्वभूमीवर लॉंग मार्चच्या यशस्वी नियोजनासाठी अहिल्यानगर जिल्हा कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक तारकपूर बस स्टँड शेजारील हॉटेल व्ही स्टार येथे आज उत्साहात पार पडली। सदर बैठक लॉंग मार्चचे प्रमुख संयोजक सिद्धार्थजी शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। बैठकीमध्ये लॉंग मार्चच्या मार्गावरील स्वागत, निवास, भोजन आणि कार्यकर्त्यांचा सहभाग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली। अनुसूचित जातीचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्यासाठी हा लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सर्वांना जय भीम। लॉंग मार्च 10 जून पासून बीड शहरातून सुरू होत आहे आणि तो लॉंग मार्च 26 जूनला आझाद मैदानावर पोहोचणार आहे। शेड्यूल कास्ट मध्ये अर्थात अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण करण्याचं षड्यंत्र सरकार करत आहे ते हाणून पाडण्यासाठी सर्व अनुसूचित जातीतल्या 59 जाती एकत्र येऊन हे लॉंग मार्चचं आयोजन करत आहेत। हा लॉंग मार्च बीडवरून 10 जूनला सुरू होणार आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये तो 15 जूनला पोहोचणार आहे। पहिली ही मागणी आहे, शेड्यूल कास्टचं जे उपवर्गीकरण करण्याचं प्रक्रिया सुरू केलेली आहे शासनाने, ती प्रक्रिया तात्काळ थांबवावी ही पहिली मागणी आहे। दुसरी ही मागणी आहे की जे कमिशन बसवण्यात आलं होतं आनंद बदर कमिशन, त्या आनंद बदर कमिशनचा रिपोर्ट सरकारकडे आहे, तो सार्वजनिक करावा, तो जाहीर लोकांना उपलब्ध करून द्यावा ही दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी ही आहे की लवकरात लवकर जातीनिहाय जनगणना करावी आणि प्रत्येक जातीची ॲक्युरेट संख्या सरकारनं मोजावी। चौथी मागणी आहे की शेड्यूल कास्टचा जो अनुशेष आहे, आतापर्यंत 40% जागा रिकाम्या आहेत, कधी भरलेल्याच नाहीत, त्यामुळे हा शेड्यूल कास्ट मधल्या वेगवेगळ्या जातींचं हे मागणी चालू आहे। त्यामुळे जर जागा भरल्या ती आमची मागणी आहे की शेड्यूल कास्टचा अनुशेष तात्काळ भरा। आणि पाचवी गोष्ट आहे की पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते आमचं चालू ठेवा। नगर जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातला हा लॉंग मार्च आहे, त्याच्या नियोजनाची ही बैठक होती। बैठक यशस्वीरित्या पार झालेली आहे आणि हजारोच्या संख्येनं लोक याच्यामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत। आज अहिल्यानगर शहर व जिल्हा कार्यकर्त्यांची विस्टार हॉटेल येथे जे उपवर्गीकरण घालण्याचा जो सरकारचा घाट चालू आहे ते थांबवण्यासाठी जे लॉंग मार्च बीड ते मुंबई काढण्यात येणार आहे, त्याचे लॉंग मार्चचे ज्यांनी नियोजन केलेलं आहे ते सिद्धार्थजी शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थित व सर्व आंबेडकरी समाज असेल, चर्मकार समाज असेल, बौद्ध समाज असेल, सर्वांच्या वतीने या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली व तो जो लॉंग मार्च 15 तारखेला नगरमध्ये येणार आहे, तर त्याचं न भूतो न भविष्य असं आम्ही नियोजन करू। महाराष्ट्रातलं सर्वात जास्त चांगलं नियोजन अहिल्यानगर शहरात होईल अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।